I am now happy to announce that there will be no income tax payable up to income of 12 lakh rupees. यंदाचं बजेट दोन कारणांमुळे चर्चेत आहे. एक, मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, कारण सरकार दरवर्षी तब्बल 60,000 देणार. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे एक अशी व्यक्ती जी झिरो ते हिरो ठरली. आता ही व्यक्ती कोण आहे, हे 60,000 आपल्याला कसे मिळणार आणि बजेटमधील इतर महत्त्वाचे मुद्दे मी आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी CA प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. झिरो ते हिरो ठरलेली व्यक्ती आहे आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन. बजेट 2025 मध्ये त्यांनी असं सांगितलं की 12 लाखपर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त असेल. त्यांच्या या घोषणेमुळे सगळ्याच मध्यमवर्गीय माणसांना एक मोठा दिलासा मिळाला. जे आतापर्यंत त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करत होते तेच आता त्यांची प्रशंसा करत आहेत. बजेटमध्ये अनेक विषयांवर घोषणा करण्यात आल्या, पण त्यापैकी कॉमन मॅन आणि उद्योजक यांच्यासाठी काही टॅक्समधील 5 महत्त्वाचे बदल आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. सर्वात पहिलं आहे की 12 लाखपर्यंतचं वार्षिक उत्पन्न करमुक्त कसं असेल, तर त्यासाठी न्यू टॅक्स रिजीममधले बदल आपण पहिले समजून घेऊया. न्यू टॅक्स रिजीम अंतर्गत पहिल्या 4 लाखाच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स लागणार नाही. 4 लाख ते 8 लाखाच्या उत्पन्नावरती 5% टॅक्स लागेल. 8 लाख ते 12 लाखाच्या उत्पन्नावरती 10% टॅक्स लागेल. 12 लाख ते 16 लाखाच्या उत्पन्नावरती 15% टॅक्स लागेल. 16 लाख ते 20 लाखाच्या उत्पन्नावर 20% टॅक्स लागेल. 20 लाख ते 24 लाखाच्या उत्पन्नावर 25% टॅक्स लागेल. आणि 24 लाखाच्या वरील उत्पन्नावरती 30% टॅक्स लागेल. आता 12 लाखपर्यंत कर माफ म्हणजे काय, तर पहिल्या 4 लाखाच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स लागत नाही आहे. 4 लाख ते 8 लाखाच्या उत्पन्नावरती 5% टॅक्स लागेल, जो साधारण येईल 20,000. 8 लाख ते 12 लाखाच्या उत्पन्नावरती 10% टॅक्स लागेल, जो येईल 40,000. म्हणजेच एकूण 60,000 टॅक्स आता सरकार रिबेटच्या स्वरूपात माफ करणार आहे. आता तुम्ही विचार कराल की रिबेट म्हणजे काय, तर रिबेट म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एक प्रकारचा डिस्काउंट आहे. जर तुमचं उत्पन्न म्हणजेच वार्षिक उत्पन्न 12 लाखाच्या आत असेल तर सरकार दरवर्षी तुम्हाला हे 60,000चं डिस्काउंट देईल. पण जर तुमचं उत्पन्न 12 लाखाच्या वर असेल तर मात्र तुम्हाला सुरुवातीपासून टॅक्स भरावा लागेल. आता हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. एक मुलगा आहे रमेश, ज्याचा वार्षिक पगार आहे साधारण 11.5 लाख. आता त्याचं उत्पन्न 11.5 लाख असल्यामुळे त्याला न्यू टॅक्स रिजीममध्ये एक स्टँडर्ड डिडक्शन मिळेल, जे येईल 75,000. स्टँडर्ड डिडक्शन आपण वजा केलं तर त्याचं इन्कम किती येईल, तर 10,75,000. आता ह्या 10,75,000वरती त्याला साधारण 47,500 हा टॅक्स भरावा लागेल. पण त्याचं उत्पन्न 12 लाखाच्या आत असल्यामुळे त्याचा हा जो काही टॅक्स आहे 47,500 तो माफ केला जाईल. पण आता काय झालं, तर रमेशचं प्रमोशन झालं आणि प्रमोशन झाल्यावर त्याचा वार्षिक पगार झाला आहे 13 लाख. आता तो न्यू टॅक्स रिजीममध्ये त्याचं रिटर्न भरतोय तर त्याला परत एकदा स्टँडर्ड डिडक्शन मिळेल, जो आहे 75,000. सो 13 लाखातून 75,000 वजा केले तर त्याचं उत्पन्न आलं 12,25,000. आता हे उत्पन्न 12 लाखाच्या वर असल्यामुळे त्याला सुरुवातीपासून टॅक्स भरावा लागेल. पहिल्या 4 लाखावरती त्याला 0 टॅक्स भरायचा आहे. 4 लाख ते 8 लाखावरती त्याला 5% टॅक्स भरायचा आहे, जो येईल 20,000. 8 लाख ते 12 लाखावरती त्याला 10% टॅक्स भरायचा आहे, जो येईल 40,000. आणि 12 लाखाच्या वरील 25,000वरती त्याला 15% टॅक्स भरायचा आहे, जो येईल 3,750. थोडक्यात काय, तर रमेशला आता 63,750 रुपये टॅक्स भरावा लागेल. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर ही कर सवलत कॅपिटल गेनमधून आलेल्या उत्पन्नावर लागू होणार नाही. ती फक्त पगार म्हणजे सॅलरी, बिझनेसमधील नफा आणि भाड्याच्या स्वरूपात आलेल्या उत्पन्नावरच लागू होईल. बजेट 2025 मधील बदल 1 एप्रिल 2025 पासून लागू होतील. त्यामुळे आर्थिक वर्ष 2024-25चं इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी
फक्त 7 लाखपर्यंतच्याच उत्पन्नावरचा कर माफ असणार आहे. पण आता भारत सरकारने मध्यमवर्गीयांसाठी हा जो काही निर्णय घेतलाय कर कपातीचा, त्यामुळे सरकारी महसूल कमी होईल आणि अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होईल का? तर तसं नाही. प्रत्यक्षात हे धोरण भारताच्या आर्थिक वाढीस चालना देईल. कसं? तर कर कपातीनंतर लोकांच्या हातात अधिक पैसा राहील, ज्यामुळे त्यांची खर्च करण्याची क्षमता वाढेल. यामुळे खरेदी आणि गुंतवणुकीत वाढ होईल, ज्याचा थेट प्रभाव उत्पादनावर पडेल. कंपन्या अधिक उत्पादन करू शकतात आणि त्यामुळे निर्यातही वाढेल. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम GDP वाढीवर होईल, कारण अधिक मागणी, उत्पादन आणि गुंतवणूक अर्थव्यवस्थेला गती देईल. अधिक पैसा आणि खर्चामुळे बाजारपेठेत सक्रियता येईल, ज्यामुळे देशाची आर्थिक वृद्धी अधिक वेगाने होईल. दुसरं म्हणजे आधी तुम्ही मागील 2 वर्षासाठी अपडेटेड रिटर्नच्या स्वरूपात तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करू शकत होता. पण आता ही मुदत वाढवून 4 वर्ष केली आहे. म्हणजे काय? तर मागील 4 वर्षासाठी तुम्ही अपडेटेड रिटर्नच्या स्वरूपात तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करू शकता. तिसरं आहे की TDSमध्ये 3 मोठे बदल करण्यात आले. पहिलं म्हणजे काय? तर जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्हाला वर्षाला 50,000पेक्षा जर व्याज येत असेल, जे काही तुमची FD आहे किंवा RD आहे त्यावरती वर्षाला 50,000पेक्षा जर जास्त व्याज येत असेल तर त्यावरती TDS करण्यात येत होता. आता ही मर्यादा वाढवून 1 लाख रुपये केली आहे. दुसरं म्हणजे काय? तर तुम्हाला भाड्याच्या स्वरूपात जर उत्पन्न येत असेल तर जर ते उत्पन्न 2,40,000च्या वर असेल तर त्यावरती TDS केला जायचा. आता ही मर्यादा वाढवून 6 लाख केली आहे. आणि तिसरं म्हणजे जर तुम्ही उद्योजक असाल आणि तुम्ही जी काही वस्तू विक्री करताय त्यावरती TCS कलेक्ट करत होतात, तर आता 1 एप्रिल 2025 पासून हा TCS रद्द करण्यात आलेला आहे. चौथं आहे स्टार्टअपसाठी बेनिफिट. जर तुमचं स्टार्टअप असेल तर पहिल्या 10 वर्षात कोणत्याही सलग 3 वर्षासाठी तुम्ही टॅक्स हॉलिडेज घेऊ शकत होता. टॅक्स हॉलिडेज म्हणजे काय? तर त्या 3 वर्षात तुम्हाला जो काही नफा होतोय त्यावरती तुम्हाला कोणताही टॅक्स भरायचा नाही आहे. जे स्टार्टअप्स 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2025 मध्ये सुरू झाले असतील त्यांनाच हा फायदा होता. पण आता बजेट 2025 नंतर ही मुदत वाढवून 2030 पर्यंत नेली आहे. सो जर तुम्ही 31 मार्च 2030च्या आधी कोणताही स्टार्टअप सुरू केलात तर तुम्हाला सुद्धा हा फायदा घेता येईल. पाचवा आहे MSME म्हणजेच लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगाच्या व्याख्येमध्ये बदल करण्यात आला आहे. जर तुमची व्यवसायात गुंतवणूक 2.5 कोटीपर्यंत असेल आणि तुमची वार्षिक उलाढाल 10 कोटीपर्यंत असेल तर तुमचा उद्योग हा लघु उद्योग म्हणून समजला जाईल. जर गुंतवणूक 25 कोटीपर्यंत असेल आणि वार्षिक उलाढाल ही 100 कोटीपर्यंत असेल तर तुमच्या उद्योगाला सूक्ष्म उद्योग समजलं जाईल. आणि जर तुमची गुंतवणूक 125 कोटीपर्यंत असेल आणि वार्षिक उलाढाल ही 500 कोटीपर्यंत असेल तर तुमच्या उद्योगाला मध्यम उद्योग समजलं जाईल. आता ह्यामुळे काय होणार आहे तर जास्तीत जास्त उद्योजकांना MSMEच्या स्कीम्सचा फायदा घेता येईल. बरं, ह्या आठवड्यात नवीन इन्कम टॅक्स बिलसुद्धा येणार आहे. आता आपण पाहिलेल्या बदल जे आहेत त्या व्यतिरिक्त नवीन कोणते बदल येतील ते आपण बघूच. पण बजेट 2025मुळे नक्कीच मध्यमवर्गीय माणसाला निराशेच्या वेळी आशा मिळाली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त वाटला असेल याची मला खात्री आहे, त्यामुळे तुम्ही त्याला आधीच लाईक केलं असणार. आता ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.